नमस्कार. करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करकंब परिसरातून अज्ञात चोरांनी 16 गाडवे दिनांक 20/6/2024 रोजी रात्री 12 ते 4च्या दरम्यान 16 गाडवे चोरून नेले व 3 दिवस मी व माझ्या कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध करून न सापडल्यामुळे दिनांक 24/6/2024 रोजी मी करकंब पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली. या तक्रारीचा काही दिवस करकंब पोलिसांनी शोधाशोध घेऊन सुद्धा कोणताच हाताशी पुरावा न मिळाल्यामुळे मी स्वतः सांगोला व करकंब येथे एकाच दिवशी चोराच्या टोळीने चोरी केल्याचा पुरावा व डमडाटा देऊन 2 महिने झाले चोरास अटक करण्यात आली नाही. म्हणून मी गृहमंत्री, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, करकंब पोलीस ठाणे, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब कोल्हापूर या सर्व कार्यालयास नोटीस पाठवले आहेत. या नोटिसाची दखल दिनांक 14/8/2024 पर्यंत घ्यावी अन्यथा शासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार दिनांक 15/8/2024 रोजी असे सांगण्यात येत आहे फिर्यादीकडून व करकंब पोलीस ठाण्याकडून सांगण्यात येत आहे. या चोरीचा तपास चालू आहे व करकंब पोलीस ठाण्याकडून फिर्यादीस न्याय मिळावा. BR सबसे तेज न्यूज चॅनलचा कोणताच उद्देश नाही कोणास अपमान करणे. चला तर जाणून घेऊया फिर्यादीचे म्हणणे. नमस्ते, मी महादेव अभिमान जाधव. दिनांक 20/6/2024 रोजी 12 ते पहाटे 4च्या दरम्यान माझे 16 गाडवे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत. त्याबाबत करकंब पोलीस स्टेशनमध्ये ठाण्यात कंप्लेंट दिलेली आहे. 24/6/2024 रोजी मी स्वतः फर्याद दिलेली सदर या गाढवाच्या कामावरूनच माझ्या कुटुंबाची उपजीविका करीत होतो. मी वारंवार याबाबत सांगूनही पोलिसांनी दखल घेतलेली नाही. या चोरीबाबत मी स्वतः CCTV फुटेज दिले तसेच यामधील आरोपींचा दमडाटा देऊनही त्याबाबत काहीही माहिती दिली नाही. या चोऱ्यांच्या दरम्यान त्यांच्या दिवशी सांगोला येथे गाढवाची चोरी झाली होती. तेथील चोरी झालेला डाटा आणि आरोपी एकच असून अजून कोणास अटक केलेली नाही. त्यामुळे मला नाईलाजान शासकीय कार्यालयासमोर दिनांक 15/8/2024 रोजी आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे. 14/8/2024 रोजी अज्ञात चोरट्यास करकंब पोलीस स्टेशनने अटक करावी व नाही केले माझी गाडवं गेलेले चोरीस मला मिळावे व नाही मिळालीच तर माझी भरपाई मिळावी. नाहीतर मी 15/8/2024 रोजी शासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. या आत्मदहनास करकंब पोलीस स्टेशन जबाबदार राहणार आहे. BR सबसे तेज न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.